यस, पंचांच्या भूमिकेत पाहिलं तर आपण सुरेश सावंत यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय आणि संदीप यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. याच जय मल्हार चषक 2024 मध्ये आपल्या सर्वांच्या गळ्यातील ताईत 32 शिराळ्यामधील एका समाजसेवक माननीय सन्माननीय श्री शंकर वसंत मोहिते उर्फ दादा यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यांचं देखील या जय मल्हार चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम स्वागतम दादा. तुषार मराठे शाखा अध्यक्ष कोपरीगाव वाशी अविनाश शिंदे आणि आदित्य दादा आपल्याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील या जय मल्हार चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, छत्रपती 11 आटुगडेवाडीचा सुरेश यायचा मॅन ऑफ द मॅच साठी. छत्रपती 11 आटुगडेवाडी संघ आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सुरेश यायचा लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. यस, तुषार मराठे शाखा अध्यक्ष कोपरीगाव वाशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. तुषारदादा मराठे शाखा अध्यक्ष कोपरीगाव वाशी यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जात आहे. श्रीकांतदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते दादांचा केला जातो या ठिकाणी यथोचित असा सन्मान. वैभवदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. प्रथम आपण तुषारदादा मराठे शाखा अध्यक्ष कोपरीगाव यांच्या शुभ हस्ते आपण पहिला मॅन ऑफ द मॅच चं मेडल आपण देऊयात. तर मॅचला पंच सुरुवात करायची आहे लगेच. सन्माननीय तुषारदादा मराठे यांचा या ठिकाणी शाखाध्यक्ष कोपरीगाव वाशी यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय अविनाशदादा शिंदे आणि आदित्यदादा यांचा देखील त्यांच्या समवेत आलेल्या सहकार्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. सन्माननीय अविनाशदादा शिंदे यांचा सत्कार आपल्या मसाला मार्केटचे अध्यक्ष शिवसाम्राज्य मसाला मार्केटचे अध्यक्ष बारक्या यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला मॅचला करायची आहे सुरुवात. पंच सुरेश सर मॅचला सुरुवात करायची. एका बाजूला पाहिलं तर मेनी आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चरण असा हा सामना. पहिला चेंडू पंचांचा इशारा काय येतोय? टच से मच नाही, डॉट डिलिव्हरीची सांगता होतीये. सन्माननीय आसिफदादा मुलानी मुंबई पोलीस यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. त्यांना देखील विनंती असेल की आपण या. सन्माननीय विजयदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जातोय. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत पंचांचा इशारा येतो इट्स अ व्हाईट बॉल याच दरम्यान. आणि थोड्याच वेळात तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके 32 शिराळ्यातील एक समाजसेवक शंकरदादा मोहिते यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे.
आशिषदादा मुलानी मुंबई पोलीस यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एकदा मुंबई पोलीस कार्यदलात सेवादलात असताना देखील या ठिकाणी उपस्थिती लावली आहे. सन्माननीय रुपेशदा लाड मनसे उपाध्यक्ष कोपरीगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील या जय मल्हार चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक आभार. सन्माननीय अक्षयदादा कुसळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित असा सन्मान केला जातोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा मिनी या संघाच्या. चला पंच सुरेश सर जरा स्पीडअप घ्या, कारण अजून देखील आपल्याला एक गट संपूर्ण खेळवायचा आहे, तर जरा स्पीडअप द्या. होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. हा येतोय पंच सुरेश सावंत यांचा इशारा. पाहूया काय येतोय. हाय हँडसम मॅग्निफिसंट षटकार. मिळतील धावा 6-6-6. मानस गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सुरेशचा आणि कॉट बिहाइंड द विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. तर जरा स्पीडअप घ्यायचं आहे. मिनी संघ नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला नवीन फलंदाज लगेच जायचं आहे, कारण पहिलाच फार वेळ झालाय. दुसऱ्या गटातील शेवटचा साखळी सामन्यातील शेवटचा सामना झालाय दुसऱ्या गटातील. जरा स्पीडअप घ्या. गणेश नवीन फलंदाज. चला गणेश जरा घाई करायची आहे. चला जरा स्पीडअप घ्यायचा. सामना चालू ठेवायचा आहे. सुरेख अशी गोलंदाजी. पंचांचा इशारा येतोय. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. पंचांची भूमिका पाहिली तर सकाळपासून पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय प्रशांतदादा मस्कर आणि विजयदादा मस्कर यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. तर स्कोररच्या भूमिकेत आपण जालिंद्रदादा पनाळकर यांना आपण स्कोररच्या भूमिकेत पाहतोय. तर यूट्यूब लाईव्ह आपले ओम साई MTC सर्वांचे लाडके चॅनल आपण पाहतोय. अक्षयदादा म्हात्रे, अक्षय शेठ म्हात्रे 81-82 मुतूर आणि बक्कासूरचे डायहेड फॅन. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर झालेला नाही. कॅच इट इज अ कॉल आणि कॅच होतोय धरणीला दान आणि एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस होताना पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेत आताच्या या सामन्यासाठी पाहिलं तर सुरेश सावंत आणि संदीप दादा ही 2 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे देखील आपल्या असोसिएशनमधील एक उत्कृष्ट पंचांमध्ये गणना होती या दोघांची.
फुल टॉस पद्धतीचा चेंडू, फुल टोल वसूल होईल का आणि चौकार पाहायला मिळतोय. 4 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. चला जरा सामना स्पीडअप ठेवा, हलता जुलता सामना ठेवा चालू. चरण संघ दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 या आकड्यावर. एक गेडी बाद 19 धावा. चला स्पीडअप घ्या. चरण 11 चरण संघ. तुषार नवीन गोलंदाज. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषे पार, चौकार. चला पंच आपल्या हातातील चेंडू द्या, सामना चालू ठेवा. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. हाफ ट्रॅकर टायमिंग तर प्रॉपर आहे. किती धावा मिळतील या चेंडूवर? चौकार. पंचांचा इशारा येतोय, चौकार. यस, दोन पंच पहिले डिस्कस करतील आणि त्यानंतर डिसिजन द्या. यस, पंचांचा इशारा येतोय, इट्स चौकार. 4 धावा. 4 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 धावा. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. पहा, कडक म्हटला आणि कडक शॉट पाहायला मिळतोय. फलंदाज गणेशच्या बॅट मधून आतापर्यंत पाहिली तर काय सुरेख अशी फलंदाजी. 2 चौकार 1 षटकार गणेशच्या बॅट मधून आलाय. सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू. पंचांचा इशारा काय येतोय पाहावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटचा इशारा येतोय. पंच सुरेश सावंत सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. इट्स अ व्हाईट बॉल. कॅच घेतो की काय खेळाडू पाहावं लागेल. आणि सुरेख असा झेल संपलाय गणेशचा खेळ. छत्तीस धावांना टार्गेट असेल. 18 चेंडू 36 धाव्यांचं आव्हान असेल जिंकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मेनी संघ. मेनी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. यस, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतात असे श्री शंकर वसंत मोहिते दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आपल्या स्वराज्य 32 शिराळ्यातील एक दानशूर व्यक्तिमत्व
शंकरदादा मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तुम्हा आम्हा सर्वांच्या गळ्यातले ताईत शंकरदादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या जय मल्हार चषक 2024 मध्ये मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पाहतोय आपण फटाक्यांच्या जल्लोषामध्ये दादांचं स्वागत, दादांची ग्रँड एंट्री आपण पाहतोय या जय मल्हार चषक 2024 मध्ये. स्वागतम सुस्वागतम. चला मेनी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि आपण स्क्रीनवर पाहू शकता ओम साई MTC क्लीन अँड क्लिअर क्वांटिटी आणि क्लिअरिटी आपण पाहू शकता. अक्षय शेठ म्हात्रे आणि कुणाल शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात दादांची ग्रँड एंट्री आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता. चला मेनी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आणि टॉससाठी यायचं आहे. काळंबवाडी संघ आणि मोरेवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी यायचं आहे. चला काळंबवाडी संघ आणि मोरेवाडी संघ दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं टॉससाठी. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच टॉससाठी या. काळंबवाडी आणि मोरेवाडी संघ पाहू शकता आपल्या सर्वांच्या गळ्यातील ताईत तुम्हा आम्हा सर्वांचे लाडकी व्यक्तिमत्व 32 शिराळा स्वराज्य 32 शिराळ्यामधील एक दानशूर व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते यांचे ही ग्रँड एंट्री आपण पाहू शकताय आपल्या मेगा स्क्रीनवर. आपण पाहू शकतात घर बसल्या देखील दादांची एंट्री आपण रॉयल एंट्री पाहू शकतात. प्रत्येक खेळाडूंचा मान आणि सन्मान गळ्यातील ताईत आहेत. शंकरदादा वेलकम 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 दादा, आपल्या मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जय मल्हार चषक 2024 पहिलं पर्व आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपली ग्रँड एंट्री नक्कीच पाहायला मिळते. त्यांच्यासोबत आहेत स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा चव्हाण, बाळकृष्ण पाटील, किंगमेकर तानाभाई आणि संपूर्ण जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडी आपल्याला दादांशी शेक हँड करताना पाहायला मिळतात. सगळ्यांचा लाडका माणूस, हक्काचा माणूस, केव्हाही आवाज द्या मी आहे तुमच्या पाठीशी उभा आहे असं म्हणणारा आपल्या सर्वांचे लाडके शंकरदादा मोहिते यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा. आणि त्यांच्या समवेत आपल्या कुसळेवाडी ग्रामस्थ आणि कुसळेवाडीचे युवा सरपंच कोमलताई मस्कर या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या मेगा स्क्रीनवर आपण पाहू शकता शंकरदादा मोहिते यांची ग्रँड एंट्री आपण सर्वांनी पाहिलीत. आणि दादांच्या शुभ हस्ते देखील या पुढील मॅचचा टॉस देखील केला जाईल. दादांच्या हस्ते शुभ हस्ते टॉस केला जाईल. एका बाजूला काळमादेवी क्रिकेट क्लब काळंबवाडी तर दुसऱ्या बाजूला कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी दोन्ही संघाचे संघनायक या. दादांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकता दादांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. एका बाजूला मोरेवाडी तर दुसऱ्या बाजूला आणि टॉस केलाय, काटा कॉल दिलाय मोरेवाडी संघाने आणि टॉस जिंकलाय मोरेवाडी संघ. निर्णय काय असेल लगेच सांगायचा आहे कारण मागेच आम्ही सांगितलं होतं की टॉसला ज्या वेळेस येताल त्यावेळेस आपला निर्णय डिसाईड करूनच या. म्हणून आपल्याला इथून पुढे सर्व संघांना विनंती असेल की ज्या ज्या वेळेला टॉसला येताल त्या त्या वेळेला आपला डिसिजन मेकिंग घेऊन यायचं आहे. आणि पहा दादांचं स्वागत, फटाक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. सर्वांचा आवडतं व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू, पंचांकडे अपील मात्र दाद मात्र फेटाळली आहे. पहा दादांची ग्रँड एंट्री आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये दादांचं स्वागत. स्वागतम सुस्वागतम दादा. वळूयात मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू झालाय, डॉट डिलिव्हरी सांगते. दुसरा चेंडू कॉट बिहाइंड विकेटची संधी आणि विकेट नंबर 1 सुरेश पहिला गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मात्र डॉट आला, त्यानंतर विकेट आली आपल्याला पाहायला मिळते.
आणि यास टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय मोरेवाडी संघाने. 2 षटकांचा सामना असेल याची दक्षता घ्या. या संपूर्ण मोरेवाडी टीम आपण तयार राहायचंय लगेच. आणि आपण व्यासपीठावर पाहू शकतात ज्या संघाने अथक प्रयत्न केले, अथक मेहनत घेतली या संपूर्ण चषक आयोजन करण्यासाठी, अहोरात्र मेहनत घेतली असा संपूर्ण संघ आपण व्यासपीठावर पाहू शकता. जय मल्हार स्पोर्ट्स कुसडेवाडी संघ आपण पाहू शकतात. दादांच्या समवेत संपूर्ण संघ ज्यांनी अहोरात्र मेहनत करून हा पहिला पर्व, आणि पहिलं पर्व कसं असावं हे दिमागदार पद्धतीत साजरं झाले. आणि अजून देखील एक गट बाकी आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण अहोरात्र मेहनत घ्यावी लागते, कष्ट घ्यावे लागतात. आयोजन करणं सोपं नसतं मित्रांनो. आयोजन करायचं म्हटलं सर्वात प्रथम स्पॉन्सरशिप बघावी लागते, त्यानंतर ग्राउंड बघावं लागतं, सर्व टीमच्या एंट्री बघावी लागते आणि त्यानंतर आयोजन करावं लागतं. आयोजन करण्यासाठी खास मेहनत घेतलेले सर्व जय मल्हार स्पोर्ट्स कुसडेवाडींचे एकदा आभार मानतो. आणि वळूयात मॅचकडे. पंचांचा इशारा येतो. याच दरम्यान तुषारच्या बॅटमधून षटकार आलाय. पुढचा चेंडू तुषार हाफ ट्रॅकर, टायमिंग मात्र प्रॉपर नाही, चपराक तर जरूर लावली आहे आणि एकाच धावेचे दुसऱ्या धावेत रूपांतर आणि हात वर केल्यामुळे 2 धावा या ठिकाणी डिक्लेअर दिल्या जातील. दहा धावा आतापर्यंत धावसंख्येवर आपण पाहतोय. आणि आपल्या स्वराज्य बत्तीस शिराचे असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय संदीप पाटील SP हे देखील हे सर्व संपूर्ण सामने लाईव्ह पाहतात आणि नक्कीच दादांची ग्रँड एंट्री देखील त्यांनी पाहिली आणि दादांच्या ग्रँड एंट्रीसाठी त्यांनी खास फोन केला आणि शुभेच्छा दिल्यात या चषकासाठी. काही कारणास्तव ते या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र या स्पर्धेसाठी त्यांनी खास फोन करून शुभेच्छा जरूर दिल्यात. धन्यवाद संदीप पाटील SP सर. यस, या पुढील होणारा सामना दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. मोरेवाडी विपक्ष काळमवाडी असा सामना रंगेल. आणि आपण या पुढील मॅचला देखील आवाजात करूयात परिवर्तन. आम्हा सर्वांचे लाडके आणि चिखलवाडी गावचे एक यंगस्टर समालोचक हे जोडले जातील आमच्या समवेत. प्रियांक सर यायचे. प्रियांक सर. धन्यवाद DD सर. आपल्या सुरेख वाणीनी आतापर्यंत तुम्ही दिवसभर मंत्रमुग्ध केलं आम्हाला. आणि चालू असलेला सामना चरण विपक्ष मेनी आत्ताच. आणि काय उत्कृष्ट षटकार लॉंगॉनच्या डोक्यावरून लांब भिरकावून दिलाय. षटकार बॉलर नेम जयवंत यांच्या पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय तुषार यांनी. पुन्हा एकदा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा रूम घेऊन खेळायचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचा काहीही संपर्क नाही आणि चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आत्ताच आपले दानशूर व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते यांचं इथं स्वागत झालेलं आहे. शंकरदादांसाठी एक 4 ओळी मी सांगेन. जिंदगी जीने का मकसद होना चाहिए और अपने आप पर विश्वास होना चाहिए. जीवन में खुशियों की कोई कमी नहीं होती, बस जीने का अंदाज होना चाहिए. पुन्हा एकदा भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बॉल जातोय लांब 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 लांब. षटकार. काय उत्कृष्ट बॅटिंग करतोय तुषार. अभि माफ करा, अभि आपला 12वा खेळाडू प्लीज. अभि याच्या बॅटमधून आत्ता 2 षटकार आलेले आहेत आणि 2 षटकाराच्या अंती धावसंख्या झाली ती 25.
आणि 36 रनचं आव्हान घेऊन जी पोहोचलेली आहे टीम, त्याच्या या बॅटमधून दुसरा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आणि हाफ ट्रॅकरला उडवून दिलाय. षटकार. काय बॅटिंग करतोय अभि. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणलेले आहेत, खणखणीत 3 षटकार. 4 चेंडूंचा फक्त त्यांनी सामना केला आणि 3 षटकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि सामना एकतर्फी करून टाकलेला आहे पूर्णपणे. दुसरं षटक चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या झाली आहे ती 31. फक्त आणि फक्त आता 5 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा जेवणचा चेंडू. हा चेंडू थोडासा गती कमी केली होती आणि एक्स्ट्रा बाउन्समुळे बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पहिल्या इनिंगचा 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झाली ती 25. धावसंख्या स्कोअरवरती झालेली आहे आणि आता तिसऱ्या षटकासाठी येत आहेत ते मच्छिंद्र. मेनीकडून तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं मच्छिंद्र बघूया आता आपल्या काय किमाई करतायत. आणि हा स्लॉट मध्ये होता, त्याला पुन्हा एकदा पाठवलाय प्लॉट मध्ये. चेंडू गेलाय लांब लांब लांब. षटकार. अशा प्रकारे हा षटकार ठोकून मॅच फिनिश केलेली आहे आणि चरण संघाने ही 1 साइडेड मॅच केली आहे आणि अभि याच्या बॅटमधून 3 षटकार खणखणीत आलेले आहेत. सामनावीर अभि यांनी सामनावीरासाठी यायचं आहे मंचावरती. खणखणीत 3 षटकार ठोकून मॅचचा पूर्ण रंगच बदलून टाकला अभिने.